नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे पी के सर ऑफिशियल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील इतर काही ताज्या घडामोडी किंवा इतर सरळ सेवा परीक्षा संदर्भातील काही ताज्या घडामोडी असतील तर त्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिक्षक भरती संदर्भातील पवित्र पोर्टलवर प्रेफरन्सेस कसे लॉक करायचे, कसे जनरेट करायचे किंवा कसे एडिट करायचे, जेणेकरून जेव्हा आपली मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये आपला नंबर लागण्याचे किती शक्यता आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। या व्हिडिओचे 2 भाग आहेत, तर आज आपण पहिला भाग बघणार आहोत। ओके, पण तत्पूर्वी तो भाग सुरू करण्याच्या अगोदर एक कायदेशीर अस्वीकरण आपल्याला देत आहोत। हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने बनवला आहे। या व्हिडिओमध्ये वापरलेली माहिती पूर्वीच्या भरती प्रक्रियेसाठीची आहे, जी सध्याच्या भरती प्रक्रियेपेक्षा वेगळी असू शकते। हा व्हिडिओ तुम्हाला प्राधान्यक्रम कशा जनरेट, एडिट आणि लॉक करायची याचा सारांश देण्यासाठी तयार करण्यात येत आहे। या व्हिडिओमध्ये वापरलेली माहिती सध्याच्या भरती प्रक्रियेपेक्षा वेगळी असू शकते। प्राधान्यक्रम संबंधित शंका दूर करण्यासाठी मी अशा अद्भुत आणि माहितीपूर्ण व्हिडिओच्या मूळ निर्मात्याचे मनापासून आभार मानू इच्छितो। आपण सर्वांना विनंती आहे की कोणतेही महत्त्वाची स्टेप मिस न करता संपूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे पहा। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण महत्त्वाचा आहे। या व्हिडिओचे 2 भाग असतील। पहिला भाग लवकरच सुरू होईल आणि 2022-23 भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर दुसरा भाग प्रदर्शित केला जाईल। जर आपणास काही अडचण किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या शंकांचे निरसन करावे ही एकच विनंती। तुमचा जास्त वेळ न घेता चला व्हिडिओच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया। धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा। या व्हिडिओचे संपूर्ण श्रेय www.edu-staff.maharashtra.gov.in या वेबसाईटला आणि आपल्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील सर्व अधिकारी वर्गांना आणि जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी हे व्हिडिओ बनवण्यासाठी जो अथक प्रयत्न केलेले आहेत त्यांचा हा सर्व श्रेय आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। मित्रांनो नमस्कार, पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आपण सर्वच जाणता की पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये आत्तापर्यंत आपण आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता आणि इतर TET आणि TET एक्झामचे डिटेल्स वगैरे ही सर्व माहिती भरून आपण स्वप्रमाणित केली आहे। म्हणजे संपूर्ण माहिती आपण सेल्फ सर्टिफाईड केली आहे। या नंतरचा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे विविध जाहिराती ज्या लोकल संस्थांद्वारे जिल्हा परिषद किंवा मनपा किंवा नपा किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा विविध ज्या संस्था, एडेड संस्था आहेत ज्यांनी त्या जाहिराती अपलोड केल्यात, त्या जाहिरातींकरता आपण अर्ज करणे। सुमारे 700 ते 800 जाहिराती अपलोड झाल्यात। आपल्या मनात प्रश्नच येईल की मी या प्रत्येक ठिकाणी मी कसं अप्लाय करायचा, ह्या अप्लाय करताना माझी पात्रता आणि त्या जाहिरातींमध्ये दाखवलेली किमान पात्रता यासाठी मी पात्र होतोय की नाही। एकदा मी अर्ज केला किंवा मी पात्र ठरलो आणि मी तिथे अप्लाय केलं तर त्याचा प्राधान्यक्रम कसा द्यायचा। मित्रांनो, ह्या माहितीचाच तुम्हाला उपयोग व्हावा याकरता एज्युकेशन डिपार्टमेंटने एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप अपलोड केली आहे। या ऑडिओ व्हिडिओ क्लिपमधनं तुम्हाला वेळोवेळी त्याची तुम्हाला पात्रताक्रम कसे असावेत, प्राधान्यक्रम कसे द्यावेत, मी कसं अप्लाय करावं या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या क्लिपमधनं मिळू शकेल। मित्रांनो, माझं तुम्हाला एकच विनंती राहील की जेव्हा तुम्ही काय कराल तेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम आणि त्याच्या सूचना ह्या व्यवस्थित वाचा, त्याचा नीट अभ्यास करा आणि मगच पुढे आपण ज्या काही आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत किंवा अप्लाय करायचे तर त्या प्रोसेसला तुम्ही स्टार्ट करा। नेहमीप्रमाणे आपण पवित्र प्रणालीमध्ये आपण लॉग इन करताना आपण आपल्या सिलेक्ट रोलमध्ये आपण स्वतःचा रोल निवडतो। तो रोल आहे ॲप्लिकंट नंतर आपण युजर आय डी देतो। युजर आय डी नंतर आपला जो पासवर्ड आहे तो सांकेतिक शब्द तो तिथे एंटर करतो आणि नंतर कॅप्चा देतो। एकदा कॅप्चा दिल्यानंतर, कॅप्चा म्हणजे ती जी तुम्हाला ग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे ती आकड्यात स्वरूपात
ती तुम्हाला एंटर करायची. एकदा तुम्ही ती एंटर केली आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो मेनू दिसतो तो साधारण असा दिसतो. ॲप्लिकंट डिटेल्स, सेल्फ सर्टिफिकेशन, प्रेफरन्सेस, रिपोर्ट्स आणि लॉगआउट. यातील ॲप्लिकंट डिटेल्स आणि सेल्फ सर्टिफिकेशन ह्या 2 गोष्टी आपण ऑलरेडीच पूर्ण केल्यात. मित्रांनो, आता आपण ॲप्लिकंट डिटेल्समधील जो सर्वप्रथम ऑप्शन आहे सोशल कॅटेगरी डिटेल्स याला क्लिक करूया. आपल्या प्रेफरन्सेस भरण्याच्या किंवा या प्रक्रियेच्या सुरुवातीची जी सर्वात प्रथम जी स्टेप आहे ती स्टेप आहे की आपण या फॉर्ममधील सर्व डिटेल्स भरणे. या फॉर्ममध्ये तुम्हाला विविध प्रकारचे डिटेल्स तुम्हाला विचारलेत, तर त्यातील जो पहिले डिटेल्स आहेत ते आहेत डिक्लेरेशन डिटेल्स. तुम्ही पहा की तिथं त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये देताना तुम्हाला पूर्ण तुमच्याकडनं ते डिक्लेरेशनची माहिती विचारली आहे की मी होमपेजवरील ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मी पूर्ण वाचल्या, त्याचा अभ्यास केला, त्या वाचल्यानंतरच मी या फॉर्मवर आलो आहे आणि त्याचं डिक्लेरेशन आपण देतो आहे. म्हणजे मी ज्या काही सूचना मला एज्युकेशन डिपार्टमेंटनी केल्या त्या फॉर्म भरण्यासंबंधीच्या किंवा प्रेफरन्सेस भरण्याच्या संबंधीच्या त्या सर्व मी पूर्ण वाचल्यात, अभ्यास केला आणि मगच मी इथं आलो आहे. जर तुम्ही नोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या सिस्टममधनं बाहेर पडाल आणि पुन्हा तुम्ही होमपेजवर याल. तुम्ही जर डिक्लेरेशनच्या सूचना असतील त्यांचा पूर्ण अभ्यास केला असेल, नीट वाचले असतील, तर तुम्ही येसवर क्लिक करा. येसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन तो 2-3 प्रश्न विचारतोय. तर त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही डू यू हॅव अ सर्टिफिकेट फॉर नॉन क्रीमी लेअर. म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल आणि कॅटेगरीमध्ये तुम्ही नॉन क्रीमी लेअरचा ऑप्शनचे डिटेल्स जेव्हा आपण पर्सनल डिटेल्स भरले त्यावेळेस भरले नसतील, रिकामा सोडला असेल तो ऑप्शन, काही कारणाने असेल तो आपण रिकामा सोडण्याची कारणं त्याची वेगवेगळी असतील, पण तुम्ही तो रिकामा सोडला असेल तर आता मात्र तुम्हाला तो भरण्याची तुम्हाला पुन्हा एकदा संधी इथं दिलेली आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये पण आहात आणि तुम्ही नॉन क्रीमी लेअरच्या ऑप्शनचे डिटेल्स फॉर्म भरताना किंवा सेल्फ सर्टिफाय करताना ऑलरेडी तो भरला असेल तर इथं मात्र हा प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारला जाणार नाही. म्हणजे तुम्ही कॅटेगरीचे आहात आणि तुम्ही ते डिटेल्स भरले नाहीत तरच हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याचं उत्तर तुम्हाला मात्र येस नो या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. म्हणजे येस समोरील बटन क्लिक करायचं आहे किंवा नो समोरील बटन क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा ऑप्शन तुमच्या डेटाबेसमध्ये रेकॉर्ड केला जाईल. तिसऱ्या प्रकारची माहिती आहे ती तुमच्या हॉरिझॉन्टल कॅटेगरी डिटेल्स म्हणजे समांतर आरक्षणाचा तपशील आपल्याला इथं द्यायचा आहे. मित्रांनो, पहिल्या पर्सनल डिटेल्समध्ये भरताना आपण फक्त एका ऑप्शन रेकॉर्ड करण्याची आपण सुविधा दिली होती. म्हणजे जर मल्टिपल ऑप्शन्स म्हणजे जर तो कॅन्डिडेट प्रोजेक्ट अफेक्टेड पण असेल, एक सर्व्हिसमन पण असेल, स्पोर्ट्समन पण असेल, अशा काही मल्टिपल जर कॅटेगरीज असतील समांतर आरक्षणाच्या आणि त्या त्याला लागू पडत असतील तर आपण पर्सनल डिटेल्समध्ये भरताना मात्र पूर्वी एकच ऑप्शन घेत होतो. पण इथे मात्र तुम्हाला बाकीच्या 2 ऑप्शनचे डिटेल्स पण भरण्याची सुविधा इथं तुम्हाला या फॉर्मद्वारे करून दिलेली आहे. म्हणजे तुम्ही सिलेक्ट करताना जर तुम्ही आता आपण पाहिला की आपला जो आपण सिलेक्ट केलेला कॅन्डिडेट आहे तो आहे प्रोजेक्ट अफेक्टेड. त्यांनी ते प्रोजेक्ट अफेक्टेड या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट केलं आहे त्यांनी स्वतःला. तर त्या प्रोजेक्ट अफेक्टेड कॅटेगरीची इथं जी ऑप्शन आहे तो लॉक होतो. तो लॉक झाल्यानंतर बाकीच्या ज्या कॅटेगरीचं त्याला लागू असतील म्हणजे अंशकालीन, एक्स सर्व्हिसमन किंवा अर्थक्वेक अफेक्टेड, स्पोर्ट्समन ह्या जर कॅटेगरी त्याला आणखीन लागू होत असतील तर त्यांनी त्या क्लिक करायच्या आहेत आणि सेव्ह बटनवर प्रेस करायचं आहे. म्हणजे सेव्ह बटनवर प्रेस केल्यानंतर बाकीच्या पण कॅटेगरींचा विचार केला जाईल. मित्रांनो, ह्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरींचा जेव्हा आपण नीट भरतोय त्या सगळ्या कॅटेगरींचा विचार तुम्हाला प्रेफरन्सेस सिलेक्ट करताना नक्कीच होणार आहे. म्हणजे तुम्ही वाचलेल्या इन्स्ट्रक्शन्स, तुम्ही दिलेल्या क्रीमी लेअरचा येस नो ऑप्शन आणि समांतर आरक्षणाच्या ज्या बाकीच्या ज्या कॅटेगरीज असतील ह्या कॅटेगरी या सगळ्या तिन्हींचा मिळून तुमच्या प्रेफरन्सेसवर परिणाम होणार आहे. तेव्हा हा फॉर्म सेव्ह करताना किंवा याच्या पुढे आणखीन पुढे जाताना मात्र ह्यातले डिटेल्स एकदा तुम्ही नीट कन्फर्म करा, खात्री करा आणि मगच पुढे जा. एकदा का आपण प्रेफरन्सेस जनरेट केले आणि डाउनलोड केले मग मात्र ह्या कोणत्याही डिक्लेरेशन किंवा सोशल कॅटेगरी डिटेल्स किंवा क्रीमी लेअरच्या ऑप्शनचे डिटेल्स यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल आपल्याला करता येणार नाही. तेव्हा जेव्हा आपण जनरेट प्रेफरन्सेस या ऑप्शनला जाऊ तत्पूर्वी या सगळ्या माहितीची खातरजमा तुम्ही करून घ्या, नीट अभ्यासा आणि मगच पुढे जा. तुम्ही बदललेल्या ऑप्शन्सनंतर तुम्हाला डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. एकदा ओके क्लिक केल्यानंतर मात्र आपण प्रेफरन्सेस डाउनलोड करायला मात्र आपण सज्ज झालो असं समजायला काही हरकत नाही. आपण पूर्ण तयारीनिशी आपण मग प्रेफरन्सेस डाउनलोड करू शकतो. प्रेफरन्सेसमध्ये आपल्याला दोन प्रकारचे ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे
हा आहे प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी. आणि ज्या संस्थांना इंटरव्ह्यू न घेता कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहे त्या सर्व संस्थांकरता आणि लोकल बॉडीच्या सर्व संस्थांकरता हा ऑप्शन आहे. आणि दुसरा ऑप्शन जो आहे त्या प्रेफरन्सेस फॉर संस्था विथ इंटरव्ह्यू. कॅन्डिडेट दोन्ही ठिकाणी आपले प्रेफरन्सेस देऊ शकतो आणि आपला ॲप्लाय करू शकतो. आता ॲप्लाय करताना एक लक्षात घ्या की सर्व संस्थांनी म्हणजे लोकल बॉडीच्या संस्थांनी आणि प्रायव्हेट एडेड संस्थांनी प्रत्येकाने आपल्या जाहिराती अपलोड केल्यात. त्या सर्व जाहिराती त्यातल्या ज्या तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल म्हणजे तुमच्या अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता, प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमची व्यावसायिक पात्रता, तुमची कास्ट कॅटेगरी, तुमची फिजिकल हँडिकॅपची कॅटेगरी आणि अन्य काही बाबींचा विचार करून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र आहात ते सर्व प्रेफरन्सेस म्हणजे ते सर्व ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध होतील असाच आपण यातनं प्रयत्न केला. एकदा मिळालेले सर्व ऑप्शन्स तुम्हाला सॉर्टेड स्वरूपात तुम्हाला म्हणजे त्यांना एक विशिष्ट क्रम देऊन तुम्हाला ते डाउनलोड करण्याची आणि पाहण्याची सुविधा यातून दिली आहे. मित्रांनो, उजव्या बाजूला तुम्हाला त्याच्यातनं दिसतं आहे की जर लोकल बॉडी आणि विदाऊट इंटरव्ह्यू असा जर ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहे की जनरेट प्रेफरन्सेस, डाउनलोड प्रेफरन्सेस, असाइन प्रेफरन्सेस, कन्फर्म करणे, व्ह्यू करून पाहणे, ॲडिशनल प्रेफरन्सेस मला काही ॲड करायचं तर ते करणे, काही प्रेफरन्सेस चुकले असतील किंवा मला नको असतील तर ते डिलीट करणे, रिअरेंज करणे, एकदा सिक्वेन्सिंग केल्यानंतर प्राधान्यक्रम दिल्यानंतर तो प्राधान्यक्रम बदलण्याची सुविधा आणि लॉक प्रेफरन्सेस. एवढे ऑप्शन्स आपल्याला प्रेफरन्सेससाठी उपलब्ध आहेत. प्रेफरन्सेस करताना जनरेट करण्याचा प्रेफरन्स करताना त्यामध्ये हाच उद्देश आपण लक्षात ठेवला आहे की प्रत्येकाची व्यावसायिक, अकॅडमिक, प्रोफेशनल, कास्ट कॅटेगरी या सगळ्या बाबींचा विचार करून प्रत्येकाचे प्रेफरन्सेस, ऑप्शन्स हे वेगवेगळे असणार आहेत. मग कॅन्डिडेटला सर्व ठिकाणी जाऊन स्वतः पाहणे यापेक्षा जर त्याला ऑटोमॅटिकच म्हणजे त्याला जर आयतेच मिळाले ते ऑप्शन्स तर त्याला सिलेक्ट करणे आणि ज्या ज्या ठिकाणी त्याला वाटतं की मला इथे मी अप्लाय करू शकतो, इथे मला नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे, त्याचा प्राधान्यक्रम मी वर देऊ शकतो, या बाबींचा त्याला उपयोग व्हावा याचा सगळा विचार करूनच हे प्रेफरन्सेस तुम्हाला दाखवले आहेत. पण त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रेफरन्सेस डाउनलोड करायला लागतील. डाउनलोड करायचे असतील तर आपल्याला जनरेट करायला लागतील. सिस्टम ही तुमच्यासाठी जनरेट करून देईल. वेगवेगळ्या जाहिरातीतले तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला सर्व ऑप्शन्स दिसतील की ज्या ठिकाणी ज्या ज्या पदांकरता तुम्ही पात्र आहात. त्यामुळे आपण आता पहिल्यांदा क्लिक करूया जनरेट प्रेफरन्सेस. जनरेट प्रेफरन्सेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेगळा स्क्रीन दिसतोय. त्या स्क्रीनवर पहा एक बटन दिसतं आहे जनरेट इलिजिबिलिटी फॉर लोकल बॉडी. आपण लोकल बॉडी आणि ज्या ठिकाणी ज्या संस्थांना इंटरव्ह्यू घ्यायचे नाहीत या सर्व संस्थांच्या अर्जांचा म्हणजे त्यांच्या जाहिरातींचा आपण विचार केला तुमच्या प्रेफरन्सेससाठी. एकदा तुम्ही तिथं क्लिक केल्यानंतर त्या सर्व संस्थांमधील जाहिरातींमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात त्या सर्व ऑप्शन्स तुम्हाला कॉम्प्युटरवर उपलब्ध होतील. आपण आता क्लिक करूया इलिजिबिलिटी पोझिशन्स जनरेटेड सक्सेसफुली हा मेसेज येईल तुम्हाला. हा मेसेज आला की ओकेला क्लिक करा. ओकेला क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेफरन्सेसमध्ये जाऊन सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यामध्ये आहे डाउनलोड. आता हे ऑप्शन्स सिस्टमवर जनरेट झाले पण कोणकोणते झाले हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायला लागतील. एकदा का आपण स्क्रीनवर डाउनलोड केले की आपल्याला ते पाहायला मिळतील. सध्या त्यांचा क्रम जो आहे तो जिल्हानी आहे, मॅनेजमेंटनी आहे, मीडियमनी आहे आणि पदनी आहे असा आपण तिथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. स्क्रीनवर तुम्हाला आणखीन 2 ऑप्शन्स दिसतात किंवा 2 बटन्स दिसतात. आपण म्हणूया इम्पोर्ट टू एक्सेल आणि डाउनलोड ॲज PDF. तुम्हाला 2 वेगळ्या प्रकारामध्ये ते सर्व प्रेफरन्सेस किंवा जे प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील. म्हणजे तुम्ही एक्सेल शीटमध्ये पण डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड केलेले प्राधान्यक्रम आणि PDF डाउनलोड केलेले प्राधान्यक्रम यामध्ये एवढाच फरक आहे की एक्सेल शीटमध्ये गेलेले प्राधान्यक्रम तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर ती एक्सेल शीट ओपन करून त्यामध्ये चेंजेस करून पाहता येतील किंवा त्या चेंजेस करून ठेवता येतील. आणि प्राधान्यक्रम जे आपण PDF आपण डाउनलोड करू त्याचा प्रिंटआउट घेऊन तुम्हाला त्याचे जे तुम्हाला प्राधान्यक्रम सुचवायचे आहेत किंवा जो प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावायचा आहे त्याचं मात्र कागदावर त्याची नोंद तुम्हाला ठेवावी लागेल. 2 प्रकारामध्ये आपण हे प्राधान्यक्रम आपण निवडू शकतो. इथे जे दिलेले प्राधान्यक्रम यामध्ये तुम्ही जिथे पात्र आहात, ज्या संस्थांना पात्र आहात, ज्या मॅनेजमेंटला, माध्यमांना, विषयाला, पदांना तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे हे तुम्हाला ते मिळालेले आहेत.
तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ अहमदनगर आणि नगरपालिका, कोपरगाव, पारनेर आणि त्या शाळेचा क्रमांक दिला आहे, त्या संस्थेचा क्रमांक दिला आहे. त्या संस्थेसाठी मराठी माध्यमाच्या अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 to 4/5 कन्सल्टेड पे त्याचा जो आहे तो UGT 6,000 आणि त्याचा प्रकार 8 टाईपचा प्रकार, ती एडेड आहे पोस्ट का पार्शल एडेड आहे या प्रकारानुसार, तसेच त्याला कोणत्या सब्जेक्टची गरज आहे त्या सब्जेक्टनुसार आणि तुमच्या शिक्षणाचं माध्यम काय, ही सर्व माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे किंवा सेल्फ सर्टिफाय केलेल्या स्वप्रमाणित केलेल्या माहितीशी तंतोतंत जुळती का नाही हे पण पहा आणि त्याच्यानंतर त्याचे प्राधान्यक्रम ठरवा. आता तुम्ही पहा स्क्रीनवर तुम्हाला साधारण 43 ऑप्शन्स दिसतात. याच्यामध्ये असं होत नाही आहे की तुम्ही 43 जाहिरातींना तुम्ही पात्र आहात. काही जाहिरातींना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पात्र होऊ शकता. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट टीचर 6 to 8ला पण पात्र आहात आणि तुम्ही अंडर ग्रॅज्युएट टीचरला पण पात्र आहात, किंवा तुम्ही ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10ला पात्र आहात आणि हायर सेकंडरीच्या 11वी 12वीच्या यांना पात्र आहात, किंवा तुम्ही चारही प्रकारच्या पदांना पण पात्र होऊ शकता तुमच्या शैक्षणिक पात्रते आणि व्यावसायिक पात्रतेनुसार. तुम्ही जी TAT एक्झाम दिली आहे त्या TAT एक्झामच्या नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या समांतर आरक्षणाच्या नुसार ज्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये तुम्हाला पात्र असणाऱ्या वेकन्सीज आहेत त्या सर्व संस्था तुम्हाला दिसत आहेत. साधारण आता जो कॅन्डिडेट आपण निवडला आहे त्या कॅन्डिडेटला 43 ठिकाणी तो अप्लाय करू शकतो, म्हणजे तो तिथं पात्र ठरतो. आता या 43 अप्लाय केलेल्या जागांमध्ये त्याला प्राधान्यक्रम ठरवायचे आहेत. हे प्राधान्यक्रम ठरवताना मात्र हे डाउनलोड करणे एक्सेल शीटमध्ये किंवा PDF जास्तीत जास्त सोयीचं राहील. म्हणजे तो त्याचा अभ्यास करू शकेल. कोणत्या जिल्ह्याकरता, कोणत्या मॅनेजमेंटकरता, कोणत्या माध्यमाकरता, कोणत्या पदाकरता मला प्रेफरन्स जो माझा प्राधान्यक्रम आहे तो 1 द्यायचा आहे. 1 ते 43 प्रमाणे जो इथं सिरियल नंबर दिसतोय त्या सिरियल नंबर बदलून तुम्हाला जो सिरियल नंबर त्याला सुचवायचा आहे तर तुम्ही तो सुचवू शकता. म्हणजे उदाहरणार्थ 6व्या क्रमांकावरील जर धुळे नगरपालिका शिरपूर, तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी माझं प्राधान्यक्रमानुसार मला इथे निवड होण्याची माझी शक्यता जास्त आहे, तुम्ही त्या धुळे क्रमांकाला 1 देऊ शकता. अहमदनगर 2, हिंगोली 3, चंद्रपूर 4, औरंगाबाद 5 असे प्राधान्यक्रम तुम्ही सुचवून तुम्ही त्याचा एक सिक्वेन्स करू शकता एक्सेल शीटमध्ये आणि PDF की जेणेकरून नंतर तुम्हाला ते प्राधान्यक्रम तुम्हाला सिस्टमवर एंटर करायचे आहेत. तर आता आपण पाहूया की सिस्टमवर आपण कसं एंटर करायचं आहे. मित्रांनो, प्रेफरन्सेस डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की हे प्रेफरन्सेस ज्या संस्थांनी भरलेत त्या संस्थांच्या ॲडव्हर्टाइजमेंट, त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहताना आपण पहा की आपण कोणत्याही जाहिरातीला किंवा कोणत्याही याला आपण प्रतिसाद देताना आपण त्याचं शहानिशा करतो. ती ॲडव्हर्टाइजमेंट आपण स्वतः पाहतो. जसं एखाद्या संस्थेला आपल्याला एखाद्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्या संस्थेने अर्ज करण्यासाठी जी जाहिरात दिली आहे ती कशी दिली आहे, त्यात कोणकोणते डिटेल्स आहेत, कोणकोणत्या डिटेल्ससाठी मी पात्र आहे, हे जेव्हा मी स्वतः खात्री करत नाही तोपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नाही. नेमका हाच मुद्दा आपण लक्षात घेऊन आता आपण आणखीन एक ॲडव्हर्टाइजमेंट ज्या संस्थांना तुम्ही पात्र झालात, प्रेफरन्सेस तुम्हाला मिळालेत त्या संस्थांच्या ॲडव्हर्टाइजमेंट कशा आहेत, कोणकोणत्या गोष्टींसाठी, कोणकोणत्या कॅटेगरींसाठी, समांतर आरक्षणासाठी, कास्ट कॅटेगरीसाठी, कोणकोणत्या प्रकारासाठी, कोणकोणत्या पदांच्या जाहिराती त्यांनी दिल्यात, ती जाहिरात तुम्ही त्या संस्थांनी पाहू शकता. मित्रांनो, आता पहा स्क्रीनवर तुम्हाला जो दिसत आहे तर प्रेफरन्सेस आणि प्रेफरन्सेसच्या शेजारी आणखीन एक ऑप्शन आहे रिपोर्ट्स म्हणून. रिपोर्ट्समध्ये 2 ऑप्शन्स आहेत, एक व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंट आणि व्ह्यू लॉग प्रेफरन्सेस. यातील व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंट हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या संस्थेची ॲडव्हर्टाइजमेंट पाहता येईल. आता आपण तो सिलेक्ट करूया आणि पाहूया की आपण त्या ॲडव्हर्टाइजमेंट आपण कशा सिलेक्ट करायचा, त्यासाठी कोणकोणते ऑप्शन्स द्यायचे. व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंट पाहताना आपल्याला कोणत्या संस्थेची, कोणत्या प्रकारची, कोणत्या जिल्ह्यातली, कोणत्या मीडियम करता जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्च्युअल कशी आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणकोणते ऑप्शन्स आणखीन अवेलेबल होते की जेणेकरून आपण ते सिलेक्ट करू शकू. तुम्हाला प्रथमतः सर्वच ऑप्शन्स दाखवले आहेत, ज्या प्रेफरन्सेसला, ज्या प्राधान्यक्रमाला तुम्ही अप्लाय करू शकता ते सर्व दिसत आहेत. पण एखादा जो डिलीट केला असेल, एखादा आपण सिलेक्ट केला नसेल किंवा एखाद्या ऑप्शनबद्दल, प्रेफरन्सेसबद्दल, प्राधान्यक्रमाबद्दल तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर आपण ह्या माहितीचा नक्कीच उपयोग करू शकतो. आपण एज्युकेशन लेवल सिलेक्ट करायची आहे, म्हणजे आपल्याला प्रायमरीचे ऑप्शन्स पाहिजे आहेत का सेकंडरीचे,
तर त्याप्रमाणे आपण प्रायमरीचा आपण ऑप्शन आता सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर प्रायमरीसाठी तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला ज्या ज्या मॅनेजमेंट टाईपचे ऑप्शन्स उपलब्ध झाले होते ते तुम्हाला त्या कॉम्बो लिस्टमध्ये दिसतील. मॅनेजमेंट टाईप सिलेक्ट करायचा आहे. आपण आता सध्या जिल्हा परिषद सिलेक्ट करूया. जिल्हा परिषद सिलेक्ट केल्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांसाठी तुम्ही पात्र होता त्या सर्व जिल्ह्यांची नावं तुम्हाला दिसतील. आपण सिलेक्ट करूया एखादा जिल्हा. आता आपण चंद्रपूर सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर आपण मॅनेजमेंट सिलेक्ट करायची आहे. मॅनेजमेंट आता याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण एकापेक्षा जास्त ऑप्शन्स उपलब्ध असतील म्हणजे एखादा जिल्हा सिलेक्ट केला आपण आणि आपण त्यामधल्या सगळ्या नफा पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल की एका जिल्ह्यामध्ये 1 पासून तर 13 पर्यंत किंवा 14 पर्यंत अशा नगर परिषदचे ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध असतील. आता जिल्हा परिषद प्रत्येक जिल्ह्याला एकच आहे. त्यामुळे जेव्हा जिल्हा परिषद आपण सिलेक्ट केलं तेव्हा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये फक्त एकच ऑप्शन दिसतोय तो म्हणजे चंद्रपूर. म्हणजे आता आपण चंद्रपूर जिल्हा परिषदची जी प्रायमरी सेक्शनची जी जाहिरात होती ती जाहिरात आपण पाहणार आहोत. पण ती जाहिरात कोणत्या माध्यमाकरता पाहिजे आपल्याला मग ते माध्यम निवडायचं आपल्याला. आता चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रायमरी सेक्शन करता त्यांनी मराठी माध्यमाकरता जाहिरात अपलोड केली होती. आता आपण मराठी सिलेक्ट करूया आणि व्ह्यू बटनवर क्लिक करूया. व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या विंडोमध्ये ती जाहिरात जी त्यांनी अपलोड केली होती ती तुम्हाला संपूर्ण दिसेल. म्हणजे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला संस्थेचं नाव, उजव्या बाजूला तुम्हाला दिसते अनुक्रमांक आणि शेजारी दिसतं प्रवर्ग. म्हणजे तुम्हाला सर्व प्रवर्गनीय माहिती आणि प्रवर्गाच्या शेजारीच महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू वगैरे वगैरे इत्यादी तुम्हाला समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील दिसतोय. ज्या ठिकाणी शून्यपेक्षा वेगळे आकडे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की त्या प्रवर्गाकरता आणि समांतर आरक्षणाकरता तिथे वेकन्सी आहे. म्हणजे अनुसूचित जाती जर घेतला आपण तर तुम्ही पाहाल की अनुसूचित जाती महिला तिथं आपल्याला एक आकडा दिसतोय. म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गाकरता महिला विभागातला म्हणजे महिला कॅन्डिडेट करता एक जागा शिल्लक आहे. तसंच तुम्ही पाहिलं तर बाकीच्या जेवढ्या जागा शिल्लक असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पाहता येतील. म्हणजे साधारण आणखीन एखादा पाहिलं तर इतर मागासवर्गीय तिथे पहा की तुम्हाला इतर मागासवर्गीयामध्ये एक महिलांकरता आहे आणि समांतर आरक्षण उर्वरित पद आहे. म्हणजे कोणत्याही समांतर आरक्षणामध्ये ती पदं नसणारी अशी 2 पदं आहेत. म्हणजे एकंदर 3 पदं इतर मागासवर्गीय कॅन्डिडेटसाठी आहेत. त्यातलं एक पद आहे हे महिलांकरता राखीव आहे आणि दुसरी जी 2 पदं आहेत ज्याला कोणतंही समांतर आरक्षण लागू नाही आहे म्हणजे महिलापासून अनाथपर्यंत कोणतंही लागू नाही अशी 2 पदं आहेत. म्हणजे असा सगळा तपशील तुम्हाला इथं दिसेल. मग आपल्या जात प्रवर्गानुसार आपल्या समांतर आरक्षणाच्या आपल्याकडे जे काही प्रशस्ती सर्टिफिकेट असेल त्याप्रमाणे आपण कोणकोणत्या ठिकाणी पात्र होतो तर तो प्रवर्ग आणि तो समांतर आरक्षणाचा प्रवर्ग घेऊन आपण आपणच ठरवू शकतो की मी कुठे पात्र असेल आणि ज्या मला कुठे जास्त नोकरी मिळण्याची शक्यता आहे. याच्यासाठीची जी जादा माहिती आहे ती तुम्हाला दिसेल. जाहिरातीमध्ये पहा तुम्हाला तक्त्याच्या खाली दिव्यांगाकरताची इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल. दिव्यांगांचे जे 3 प्रकार आहेत अस्थिव्यंग, कर्णबधीर, अंध किंवा अल्पदृष्टी. अस्थिव्यंग, कर्णबधीर आणि अल्पदृष्टी हे कॅन्डिडेटसुद्धा आपण तिथे त्या संस्थेला विविध पदांकरता अप्लाय करू शकतात. ज्या ठिकाणी त्या प्रकारानुसार काही माहिती उपलब्ध असेल, काही पदं उपलब्ध असतील आणि त्यांची आकडेवारी तिथं असेल तर त्या प्रकाराकरता त्या प्रकारचे कॅन्डिडेट नक्कीच तिथे अप्लाय करू शकतील. अशा रीतीने आपण कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही एज्युकेशन लेवल कोणत्याही मॅनेजमेंट जिल्ह्याकरता आपण कोणतीही जाहिरात पाहू शकतो. जेव्हा आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत तत्पूर्वी तुम्ही जाहिराती पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करून तो त्या प्राधान्यक्रम दिलेत असं होईल आणि तो अभ्यास तुम्हाला उपयोगी व्हावा याकरता तुम्हाला जाहिरातीचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला पाहण्याकरता उपलब्ध करून दिला आहे. आता आपण एक्झिट करूया आणि आपण आपल्या पूर्वीच्या जे आपल्या प्रेफरन्सेस ऑप्शन्स आहेत तर त्या ऑप्शन्सला जाऊया. मित्रांनो, आता आपण जाहिराती कशा पाहायच्या, जाहिरातीमध्ये त्या पदांचा जो उल्लेख दिलेला आहे किंवा आपण ज्या पदांसाठी आपण अप्लाय करणार आहोत त्याची सर्व माहिती कशी घ्यायची हे सर्व पाहिलं.
आता आपण असं समजूया की तुम्ही त्या जाहिराती सर्व पाहिलेल्या आहेत, त्याचा नीट अभ्यास केला आहे, कुठे कुठे आपण पात्र ठरतोय, कोणकोणत्या संस्थांना आपण पात्र ठरतोय, कोणकोणत्या पदांना पात्र ठरतोय. ते पात्र ठरल्यानंतर मग आपल्याला द्यायचे आहेत प्रेफरन्सेस. या प्रेफरन्सेस असाइन करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या प्रेफरन्सला ज्या सिक्वेन्सनी ज्या अनुक्रमाने आपण त्यांना नंबर देणार आहोत, त्या अनुक्रमांक नंबर दिल्यानंतर मात्र तो नंबर आपला कायमस्वरूपी राहणार आहे आणि तो आपल्याला पुढे जेव्हा आपलं रिक्रुटमेंट होईल त्याकरता तो वापरला जाणार आहे. एक पहा, आता आपण असाइन प्रेफरन्सेसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची व्यावसायिक पात्रता, तुमचे कास्ट कॅटेगरी, तुमची समांतर आरक्षणाची कॅटेगरी, तुमचे TET परीक्षेचे डिटेल्स, CTET परीक्षेचे डिटेल्स आणि आणखीन ज्या काही बाबींचा समावेश असेल की ज्या बाबींमुळे ह्याच्यामुळे गोष्टींमुळे तुमचे प्रेफरन्सेस किंवा तुमचे नॉमिनेशन किंवा तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुमची पात्रता ठरणार आहे ते बदलणार आहेत, त्या बदललेल्या त्या बाबीनुसार, त्या पात्रतेनुसार तुम्हाला जे काही प्रेफरन्सेस लागू आहेत ते सर्व लिस्ट आउट केलं आहे. आता इथे जो दिलेला प्राधान्यक्रम आहे हा प्राधान्यक्रम सिस्टमने दिलेला आहे. म्हणजे सिस्टमनी काय केलं आहे की तुमच्यासाठी तुमच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र ठराल ती सर्व पात्रतेच्या निकषानुसार तुम्हाला तुमचे पात्रतेचे क्रमांक दिले. आता इथे देताना पहा की इथे आपण पाहतोय की सिरियल नंबर, डिस्ट्रिक्ट, मॅनेजमेंट कोणत्या लेवलची आहे, म्हणजे त्या जिल्ह्यातल्या त्या मॅनेजमेंटसाठी कोणत्या लेवलसाठी आपण अर्ज करतोय, ती लेवल म्हणजे प्रायमरी किंवा सेकंडरी, कोणत्या माध्यमाची ती जाहिरात आहे की ज्या जाहिरातीसाठी तुम्ही पात्र ठरलात, ते माध्यम, कोणत्या पदासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात तर ते पद, त्या पदाचं नाव, त्या पदाचा पे स्केल, ते पद एडेड आहे का अनएडेड आहे त्याचा तपशील, ते पद कोणत्या विषयाकरता आहे. एक अंडर ग्रॅज्युएट 1 ते 4 यासाठी सर्वच विषयांकरता असतं, पण ज्या पदांचं नाव ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 किंवा 9 to 10 किंवा हायर सेकंडरी 11 to 12 असेल तर त्यांना त्या विषयानुसार ती पदं बदलतात. मग आपण कोणत्या विषयानुसार आपण त्या पदाला केलं आहे, तुमच्या ग्रॅज्युएशनचा, पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषयाचा विचार करूनच त्याची ती पात्रता ठरवलेली आहे. आता ही पात्रतेनुसार तुम्हाला जे ऑप्शन्स आले तर ते ऑप्शन्स तुम्हाला त्याप्रमाणे दिसतील. तुमचं टीचिंग मीडियम म्हणजे तुम्ही 10वीपर्यंत 12वीपर्यंत कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं या बाबीचा पण विचार केला आहे जेव्हा तुम्हाला रिक्रुटमेंट देणार आहेत तेव्हा. आणि सगळ्यात शेवटचा कॉलम पहा, तिथं आहे एंटर PREF. PREF म्हणजेच प्रेफरन्सेस. म्हणजे हे जे प्रेफरन्सेस आहेत ह्या प्रेफरन्सेसची ऑर्डर आपण जिल्हानिहाय, मॅनेजमेंटनिहाय, त्या प्रायमरी किंवा सेकंडरीनिहाय, त्या मीडियमनिहाय, डेसिग्नेशननिहाय अशी तुम्हाला ती सिस्टमनी करून दिली आहे. हीच ऑर्डर तशीच तुम्हाला कन्फर्म होणार आहे असं नाही. तुम्हाला तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही जे क्रम ठरवले असतील तर ते क्रम तुम्हाला बदलता येतील. आता पहा, तुम्ही साधारण आपल्याला 1 ते 43 ऑप्शन आपल्याला सिलेक्ट झालेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातले म्हणजे पुणे, सातारा, यवतमाळ, सांगली त्यातल्या वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या म्हणजे नपा, मनपा आणि आपल्या प्रायव्हेट एडेड संस्था की ज्यांना विदाऊट इंटरव्ह्यू कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत, ते सर्व त्यांचं माध्यम, त्यांचं डेस्टिनेशन, त्यांनी ज्या ज्या यांच्यासाठी जाहिरात दिल्यात त्याच्यानुसार पात्रतेनुसार तुम्हाला सर्व ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत. मित्रांनो, आता जे आपल्याला प्रेफरन्सेस दिसत आहेत त्या प्रेफरन्सेसला आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. असाइन ॲप्लिकंट प्रेफरन्सेस याचा या फॉर्मचा उद्देश असा आहे की जे सिस्टमने दिलेले प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला बदलायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या अनुक्रमाने, तुमच्या प्राधान्याने तुम्हाला जिथं जिथं नोकरीची शक्यता जास्त वाटते त्या प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम असाइन करायचे आहेत. एक लक्षात घ्या, जर तुम्ही प्राधान्यक्रम ऑलरेडी तुम्ही एक्सेल शीटमध्ये डाउनलोड केले असतील किंवा तुम्ही PDF मध्ये डाउनलोड केले असतील आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून जर कागदावर किंवा एक्सेल शीटवर आधीच नमूद केले असतील तर इथे देताना तुम्हाला असाइन ॲप्लिकंट प्रेफरन्सेस हा ऑप्शन यूज करताना मात्र त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो आणि आपण प्राधान्यक्रम लवकरात लवकर देऊ शकतो. साधारण क्रमांकाची संख्या जर जास्त असेल 100च्या वर किंवा 75, 80 अशी असेल तर ते प्रेफरन्सेस देताना मात्र आपल्याला जो आपण आधी अभ्यास केला आहे त्या अभ्यासक्रमानुसार प्राधान्यक्रम देताना आपल्याला इथं सिस्टमवर देताना सोपे होईल. ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी आपल्याला जरी आपण ऑनलाईन किंवा आपण सिस्टमवरच असताना दिला तर चालू शकेल, असं काही ठिकाणी पण आपल्याला आढळून येईल. पण आपण आधी अभ्यास केलेला हा असायलाच पाहिजे जेणेकरून
लक्षात घ्या की हे प्राधान्यक्रमांचा जो तुम्ही क्रमांक देणार आहात त्याच्यावरूनच तुमची नोकरी ती तिथे किंवा तुमचं रिक्रुटमेंट क्रायटेरिया आपण म्हणू की निश्चित होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता प्रेफरन्सेस द्यायला सुरुवात करा. प्रेफरन्सेस देताना आपल्याला आता लक्षात घ्या की आपल्याला 1 ते 43 आहेत. त्यातले जेवढे प्रेफरन्सेस आपल्याला भरायचे आहेत तेवढे प्रेफरन्सेस आपण 1 2 3 4 असे 43पर्यंत आपण भरू शकतो. तर आपण देऊया. आता शेवटच्या कॉलममध्ये आपण नंबर टाकू शकतो. आता पहा, आपण हिंगोलीला 1 टाकला आहे, चंद्रपूरला 2 टाकला आहे, जळगावला 3 टाकला आहे, असे आपण 1 2 3 4 5 6 असे आपण प्राधान्यक्रम आपण भरत जाऊ शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्याला जरी 43 प्राधान्यक्रम उपलब्ध असतील आणि आता असं वाटलं की आपल्याला ज्या बाकीचे काही प्राधान्यक्रम असे आहेत किंवा जे काही ऑप्शन्स आपल्याला असे आहेत की ज्या ठिकाणी मला अप्लाय करायचं नाही ते तुम्ही सध्या रिकामे ठेवू शकता. हे रिकामे ठेवलेले जे प्रेफरन्सेस असतील हे टेम्पररीली तुमच्या सिस्टममधून आता डिलीट होतील. म्हणजे पुन्हा जेव्हा तुम्ही प्रेफरन्सेस पाहाल किंवा वापराल किंवा तुम्हाला काही त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला तुम्ही जेवढे सिलेक्ट केलेले आहेत की ज्यांना तुम्ही प्राधान्यक्रम दिले आहेत तेवढेच प्राधान्यक्रम दिसतील. उरलेले प्राधान्यक्रम तुम्हाला असं वाटलं की नंतर की आपल्याला अजून ॲड करायचे आहेत, आपण यातला पण या प्राधान्यक्रमांचा पण आणखीन विचार करू शकतो, तर ते तुम्हाला नंतर पण तुम्हाला ॲड करता येतील. एक लक्षात घ्या, आपण प्राधान्यक्रम 1 ते 43पर्यंत आपण नोंदवू शकतो आणि तेवढेच आपण तिथं घेऊ शकतो. आता इथे पहा, आपण साधारण एक 32 क्रमांकापर्यंत आपण काही प्राधान्यक्रम निवडलेले आहेत आणि आपण आपल्या मनाने ते दिलेले आहेत की मला जर नोकरी मिळायची असेल तर मला 1 ते 32 या क्रमानुसार माझ्या पहिल्या ऑप्शनचा विचार व्हावा, माझ्या 1 नंबरचा, मग नंतर 2 नंबरचा, मग 3 नंबरचा. म्हणजे सिस्टमने दिलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते तुम्ही आता बदललेत आणि आपण ते आता आपण वापरणार नाहीत, आपण आपले प्राधान्यक्रम वापरणार आहोत. आता हे प्राधान्यक्रम आपल्याला सेव्ह करायला लागतील. एकदा तुम्ही सेव्ह केले की हे सिस्टममध्ये रेकॉर्ड होतील. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की प्रेफरन्सेस असाइन्ड सक्सेसफुली. लक्षात घ्या, प्रेफरन्सेस असाइन्ड सक्सेसफुली हा मेसेज आल्यानंतर तुम्ही जे प्राधान्यक्रम नोंदवलेत याची नोंद सिस्टमने घेतली आहे असाच त्याचा अर्थ होतो. ओकेला क्लिक करूया. आता पहा की तुम्ही जे दिलेले प्रेफरन्सेस ते प्रेफरन्सेसचे नंबर आहेत आणि काही प्रेफरन्सेस मात्र ब्लँक आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या की आता आपल्याला खूप जर प्रेफरन्सेस असतील, 100 असेल, काही 125 असेल किंवा 80 असेल आणि आपल्या लक्षात आलं नाही तर सिस्टम तुम्हाला प्रॉम्प्ट करेल की तुम्ही कुठला भरायचा राहिला किंवा तुम्ही एखादा चुकून जर तो नंबर देत असाल. 32. आता पहा की आपण 32 नंबरपर्यंत आपण प्रेफरन्सेस दिले होते, पण हा 32 नंबर मी आता परत चुकून एखादा जो प्रेफरन्सेस मला आणखीन त्यामध्ये ॲड करायचा आहे तर त्यासाठी दिला आहे तर सिस्टम तुम्हाला प्रॉम्प्ट करेल की एरर आहे, डुप्लिकेट फाउंड. म्हणजे हा नंबर तुमचा जो प्राधान्यक्रम आहे हा तुम्ही दुसऱ्यांदा देत आहात, त्यामुळे हा तुम्ही देऊ शकत नाही. दिस प्रेफरन्स नंबर इज ऑलरेडी असाइन्ड. म्हणजे हा प्रेफरन्स नंबर आपण ऑलरेडी वापरला आहे असं सिस्टम तुम्हाला प्रॉम्प्ट करते. म्हणजे तुम्ही देताना मात्र तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत हे 1 ते 32 आहेत का, त्या अनुक्रमाने ते आहेत का नाही याचीसुद्धा नोंद सिस्टम घेते. एकदा तुमची खात्री झाली, आपण दिलेले प्रेफरन्सेस, कागदावरचे आपले अभ्यास केलेले प्रेफरन्सेस आणि आपण नोंदवलेले प्रेफरन्सेस हे बरोबर आहेत, मग काही त्यात चूक नाही आहे किंवा आपल्याला आता पुढच्या ह्याच्या स्टेपसाठी जायचं आहे अशी तुमची खात्री झाली की तुम्ही सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्हाला सिस्टम प्रॉम्प्ट करेल आणि तुम्हाला सक्सेसफुली विचारेल किंवा हे प्रेफरन्स सक्सेसफुली असाइन झालेत. एवढे आपण प्रेफरन्सेस केले, आपण अभ्यास केला, पण नंतर आपण परत एकदा ज्यावेळेस व्ह्यू करून पाहू तर त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काहीचा प्राधान्यक्रम खालीवर करायचा आहे, बदलायचा आहे. काही जे आपण प्रेफरन्सेस दिले ते चुकून सिलेक्ट झाला होता आणि तो आपल्याला डिलीट करायचा आहे. तर त्या संदर्भाचे कुठले प्रेफरन्सेस, कुठले ऑप्शन्स आहेत आपल्याला ते डिलीट करणे किंवा त्याचं रिअसाइन करणे, तर त्याचं आपण आता पाहूया. मित्रांनो, लक्षात घ्या, हे दिलेले प्राधान्यक्रम आपण सर्व बदलू शकतो, पण ते बदलण्याच्या आधी एकदा सिस्टम तुम्हाला खात्री करायला सांगते की तुम्ही कन्फर्म करा की तुम्ही जे दिले होते प्राधान्यक्रम हे त्याच प्राधान्यक्रमाने आलेले आहेत. एक पहा, 1 नंबरचा कलर वेगळा आहे, साधारण गुलाबी लालसर तो दिसतोय. इंडिकेट ऑप्शन म्हणजे त्याचा कलर कोड पण वर दिलेला आहे तिथे, त्याच्यामध्ये तो सांगतो की हा कलर कोड काय इंडिकेट करतो.
म्हणजे हा कलर कोड इंडिकेट करतो की फॉर विच प्रेफरन्सेस नॉट असाइन, म्हणजे आपण प्रेफरन्स त्याला दिलेला नाही आहे. हा प्रेफरन्स तुम्हाला एकदा सिस्टम वॉर्न करतं की अरे तुम्ही हा दिला नाही, तुम्हाला द्यायचा आहे किंवा काय करायचं आहे याचा तुम्ही विचार करा. असे तुम्हाला बरेच प्रेफरन्सेस जे आपण मध्ये मध्ये सोडले होते, ज्यांना आपण काही नंबर दिला नव्हता, तर ते तुम्हाला प्रेफरन्सेस सर्व दिसतील आणि तुम्ही पाहू शकाल. एकदा तुम्हाला वाटलं की नाही ठीक आहे मी हे सोडलेत, हे मला नकोच आहेत आणि मला फक्त 32च प्रेफरन्सेसवर मला माझ्या नोकरीची शक्यता पडताळून पाहिजे आहे, मग तुम्ही कन्फर्म करू शकता. हे कन्फर्म करताना टेम्पररी कन्फर्म होणार आहे की आता ह्या स्टेजला मी जेवढे प्रेफरन्सेस दिलेत त्याच्याबद्दल मी खात्री देतो आणि खात्रीने मी ते कन्फर्म बटन सिलेक्ट करतो. कॅन्सल केल्यानंतर मात्र तुम्ही मागच्या फॉर्मवर किंवा मागचा ऑप्शन घेऊ शकता आणि ज्या प्रेफरन्सेसमध्ये तुम्ही रिकामे सोडलेत त्यांना पुढचा क्रमांक म्हणजे 33, 34, 35 असे क्रमांक देऊन तुम्ही पुन्हा ॲड करू शकता. आता आपण पाहूया की कन्फर्म केल्यानंतर काय. कन्फर्म केल्यानंतर मात्र हे प्रेफरन्सेस आपल्याला जे आपण दिलेले आहेत 32 तेवढेच प्रेफरन्सेस आपल्याला दिसू शकतील. कन्फर्म केल्यानंतर एक नोट येते पहा, प्लीज नोट आउट ऑफ 43 यू हॅव एंटर्ड प्रेफरन्सेस ओनली फॉर 32. आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म. सिस्टम तुमच्याकडनं पुन्हा एकदा खात्री करून घेते की बाबा रे 43 ऑप्शन्सपैकी फक्त 32 ऑप्शन्सच तुम्ही नोंद केलेली आहे. स्वतः खात्रीने सांगू शकता की मला एवढेच प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. कॅन्सल केल्यानंतर पुन्हा मागच्या प्रेफरन्सेस किंवा मागच्या ऑप्शन्सवर जाऊन आपण त्यात काही बदल किंवा ॲड किंवा हे करू शकतो. अन्यथा आपण ओके करून आपण पुढच्या स्टेपसाठी जाऊ शकतो. आता आपण ओके प्रेस करूया. ओके प्रेस केल्यानंतर तुम्हाला परत एक सिस्टम मेसेज प्रॉम्प्ट करेल की प्रेफरन्सेस कन्फर्म सक्सेसफुली. प्रेफरन्सेस कन्फर्म सक्सेसफुलीच्या ओके बटनवर क्लिक केलं की तुम्हाला परत मेनू येईल. मित्रांनो, आपण प्रेफरन्सेस भरले. प्रेफरन्सेस आपण त्यांना प्राधान्य क्रमांकानुसार त्यांना आपण रिअरेंज पण केले आणि त्यांना आपण जो पाहिजे होता तो प्रेफरन्स नंबर पण दिला. पण लक्षात घ्या की मी दिलेले प्राधान्यक्रम हे कसे आहेत, मी त्याप्रमाणे मी जे सिक्वेन्स नंबर अभ्यास करून नोंदवले होते त्याप्रमाणे मी दिलेत का नाहीत हे पाहण्याकरता मात्र तुम्हाला एक ऑप्शन दिला आहे. तो ऑप्शन आहे व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस. व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला 4 बटन्स दिसतील. त्याच्यामध्ये व्ह्यू असाइन प्रेफरन्सेस, व्ह्यू नॉट असाइन प्रेफरन्सेस, व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस, कॅन्सल आणि एक्झिट. कॅन्सलचा उपयोग एवढाच की फक्त हा जो ऑप्शन आपण सिलेक्ट केला आहे तो कॅन्सल करण्याकरता आणि एक्झिट या फॉर्ममधनं बाहेर पडण्याकरता. लक्षात घ्या आपण 43 प्रेफरन्सेसपैकी 32 प्रेफरन्सेस आपण त्या कन्फर्म केले होते आणि उरलेले 11 प्रेफरन्सेस आपण असाइन केलेले नव्हते. आता आपल्याला असाइन करायला काय राहिले नाही किंवा नुसतेच असाइन केलेत आणि आपण प्रेफरन्सेस कन्फर्म केलेले नाही आहेत. तर त्यामुळे व्ह्यू असाइन प्रेफरन्सेसमध्ये आपण जर क्लिक केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला कोणताच डेटा दिसणार नाही कारण कोणता डेटा अवेलेबल नाही आहे. पहा, व्ह्यू असाइन प्रेफरन्सेसला क्लिक केल्यानंतर तो सांगतो तुम्हाला नो रेकॉर्ड्स अवेलेबल, म्हणजे त्याच्याकडे कोणतीही असे रेकॉर्ड्स नाही आहेत की जी आपण कन्फर्म केलेली नाही आहेत. ठीक आहे, मग कन्फर्म केलेली प्रेफरन्सेस आहेत की जो प्राधान्यक्रम मी नोंदवला आहे तो प्राधान्यक्रम कसा आहे तो मला पाहायचा असेल तर मला व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस या बटनला क्लिक करावं लागेल. पहा मित्रांनो, व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस या बटनला क्लिक केल्यानंतर जो प्राधान्यक्रम मी दिला होता 1 ते 32 क्रमांक मी जसे नोंदवले होते तर त्याप्रमाणे इथं मला डेटा दिसतोय आणि मला तो पाहता येत आहे. 1 ते 32 म्हणजे 1 पासून सुरुवात केल्यानंतर लक्षात घ्या की 32 नंबर आपण सातारा रयत शिक्षण संस्था हिला दिला होता आणि तो 32 क्रमांक तिथं आलेला आहे. म्हणजे हे जे प्रेफरन्सेस आहेत हे मी अभ्यासून दिलेले आहेत आणि मी ते पाहत आहेत. याच्या व्यतिरिक्त जे 11 उरले होते मग ते कोणते आहेत. आणखीन एक इथं पहा, तुम्हाला टेबलमध्ये एक इन्फॉर्मेशन दिसते की टोटल कन्फर्म प्रेफरन्सेस किती आहेत जे आपण भरलेत आणि कन्फर्म केलेत ते 32 आहेत. टोटल नंबर ऑफ नॉट कन्फर्म प्रेफरन्सेस किती आहेत ते आहेत 11 आणि टोटल प्रेफरन्सेस 43. म्हणजे 43 पैकी 32 कन्फर्म आहेत आणि 11 कन्फर्म केले नाहीत. आता हे जे 11 कन्फर्म केले नाहीत ते कोणते आहेत तर मला आपण त्या बटनला क्लिक करावं लागेल की व्ह्यू नॉट असाइन प्रेफरन्सेस. पहा मित्रांनो, व्ह्यू नॉट असाइन प्रेफरन्सेसमध्ये आपल्याला जे दिसत आहेत ते 11 प्रेफरन्सेस की ज्यांना मी कोणताही नंबर दिला नाही त्याचा प्रेफरन्स नंबर आता इथे सिस्टमने 0 ठेवला आहे. 0 म्हणजे आपण टेम्पररी डिलीट केलेत, आपण ते वापरले नाही आहेत. पण आपल्याला वापरायचे असतील ते मात्र आपण ते नक्कीच वापरू शकतो आणि त्याच्यासाठी आपण एक वेगळा ऑप्शन पण आपल्याला दिला आहे. म्हणजे इथे या ऑप्शनमधनं आपल्याला एक लक्षात जाईल की कोणकोणते आपण असाइन केलेत, कोणकोणते आपण असाइन नाही केले, कोणकोणते असाइन केलेत आणि कन्फर्म केलेत, हे सगळे प्रेफरन्सेस आपण आपल्या सिक्वेन्सप्रमाणे पाहू शकतो.
एकदा तुम्ही पाहून खात्री केली तर आपण मग पुढच्या ऑप्शनला जाऊ शकतो. आता पुढचा ऑप्शन कोणता आहे ते पाहूया. तत्पूर्वी आपण या सिस्टममधनं या प्रेफरन्सेसच्या या ऑप्शन्समधनं व्ह्यू प्रेफरन्स ऑप्शनमधनं आपण एक्झिट होऊया. एक्झिट केल्यानंतर लक्षात येईल मित्रांनो की आपल्याला जो पुढचा जो ऑप्शन आहे तर त्यामध्ये आहेत की ॲडिशनल प्रेफरन्सेस आफ्टर कन्फर्मेशन. म्हणजे आपण काही प्रेफरन्सेस दिले ते कन्फर्म पण केले, आता काही उरलेत तर त्यातले मला ते ॲड करायचं सिस्टमला. तर तो कोणता ऑप्शन आहे तर तो ऑप्शन आहे ॲडिशनल प्रेफरन्सेस आफ्टर कन्फर्मेशन. मित्रांनो याला क्लिक करूया. पहा आता किती प्रेफरन्सेस आपण जे असाइन केले नव्हते तर ते होते 11. या 11पैकी जर मला कोणते प्रेफरन्सेस द्यायचे असतील तर त्याचा सिक्वेन्स क्रमांक मात्र 32 पासूनचा पुढचा राहील. म्हणजे 33 ते 43 आपण हे ऑप्शन्स वापरू शकतो, त्यांना नंबर देऊ शकतो. आता पाहूया आपण काही नंबर आपण त्यांना देऊया की जे आपल्याला वाटतंय की ते आपण ॲड करायचे आहेत. 33 दिला आपण, लातूरला आपण 34 दिला, पुण्याचे जे ते 3 प्रेफरन्सेस दिसत आहेत त्याला आपण ॲड करूया 35, 36 आणि एखादा सांगलीचा घेऊया. मित्रांनो लक्षात घ्या की आपण आता 5 प्रेफरन्सेस ॲड केलेत आणि हे 5 प्रेफरन्सेस मला माझ्या त्या लिस्टमध्ये आधीच्या हवे आहेत. एकदा का तुम्ही हे 5 प्रेफरन्सेस सिलेक्ट केले आणि सेव्ह केले की तुमच्या ज्या आधीच्या लिस्टमध्ये 32 पासूनच्या पुढे 33 ते 37 ऑप्शन्स ॲड होतील आणि आपल्याला ते पाहता येतील. तुम्हाला नको हवे असतील, हे नको ॲड करायला हवे असतील तर तुम्ही कॅन्सल बटनवर प्रेस करू शकता. म्हणजे जे काही कॅन्सल बटनवर प्रेस केले तर हे तुम्ही जे काही ऑपरेशन आत्ता केलेलं आहे ॲडिशनल प्रेफरन्सेस ॲड करायचं ते ऑपरेशन कॅन्सल होईल. अन्यथा तुम्हाला सेव्ह करून आपल्याला ते प्रेफरन्सेस ॲड करता येतील. आता आपण सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिसेल मेसेज की न्यू प्रेफरन्सेस असाइन्ड सक्सेसफुली. हे असाइन्ड झालेत आणि त्या सिस्टमच्या आपल्या ज्या 32 पासूनच्या पुढच्यामध्ये ते ॲड झालेत. ओके, ह्या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला बाकीचे प्रेफरन्सेस जे उरलेले आहेत ते दिसतील. म्हणजे 11 प्रेफरन्सेस आपण असाइन केले नव्हते तर त्यातले जे आपण 5 असाइन केलेत ते याच्यातनं निघून गेले. आता उरलेले 6 ऑप्शन तुम्हाला दिसतात. मग तुम्हाला तो डिसिजन घ्यायचा आहे की तुम्हाला यातनं अजून करायचं आहे किंवा कसं आहे. मित्रांनो या ॲडिशनल प्रेफरन्सेस आफ्टर कन्फर्मेशनचा एक उपयोग तुम्हाला नक्कीच होऊ शकेल की तुम्ही प्रेफरन्सेस जास्त असतील तर तुम्ही प्रेफरन्सेस टप्प्याटप्प्याने ॲड करून तुम्ही अभ्यास करून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सिक्वेन्सिंग किंवा प्राधान्यक्रमाची काळजी करू नका, कारण प्राधान्यक्रम तुम्हाला जरी खालीवर करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आपण दिलेले आहेत. एखादा चुकून तुम्हाला तुमच्याकडनं ॲड झाला आणि तो तुम्हाला काढून टाकायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण एक डिलीट प्रेफरन्सेस म्हणून ऑप्शन दिलेला आहे की आपण आता पुढच्या भागात आपण त्या पुढच्या ऑप्शन्समध्ये आपण त्याचा पण अभ्यास करून पाहूया की हे ऑप्शन कसे वापरायचे आहेत. पण हे प्रेफरन्सेस तुम्ही आता कोणते ॲड केलेत तुम्हाला परत पाहिजे असेल तर परत आपला ऑप्शन आहे व्ह्यू प्रेफरन्सेस. आता आपण या फॉर्ममधनं एक्झिट होऊया, व्ह्यू प्रेफरन्सेसला जाऊया. मित्रांनो आता जे आपण प्रेफरन्सेस ॲड केलेत त्याला पुन्हा कन्फर्म करायची गरज नाही आहे, ते ॲटोमॅटिकली कन्फर्म होतात. म्हणजे पहिल्यांदा आपण लिस्ट कन्फर्म केली असेल आणि नंतरचे जे काही ऑप्शन्स आपण ॲड केले असतील ते कन्फर्म होतील आणि ते तुम्हाला दिसतील. आपण आता व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेसला क्लिक करूया. पहा मित्रांनो खाली आपण स्क्रोल डाऊन केल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला की आता आपले प्रेफरन्सेस वाढलेत. 32 नंतर आपण जे कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सांगली हे जे ऑप्शन्स ॲड केले होते 33 पासून ते 37 पर्यंत ते तुम्हाला दिसत आहेत. आणि आता तुमचे प्रेफरन्सेस म्हणजे तुमचे जे प्राधान्यक्रम झालेत ते 1 ते 37 म्हणजे 43 पैकी 1 ते 37 ऑप्शनचा तुम्ही उपयोग केला. तो तुमच्या निवड प्रक्रियेसाठी तो हा प्राधान्यक्रम तुम्ही सुचवला आणि तो प्राधान्यक्रम जो आहे तो कोणत्या पद्धतीने दिला याचा तुम्ही तिथं व्ह्यू करून पाहू शकता. आता आपण या फॉर्ममधनं एक्झिट होऊया. मित्रांनो आपण जे काही प्रेफरन्सेस दिलेत 1 ते 37 मध्ये तर त्यातला जर काही तुम्हाला सिक्वेन्स नंबर चेंज करायचा असेल, काही ऑप्शन्स आपल्याला वर घ्यायचे आहेत किंवा वरचा ऑप्शन एखादा खाली घ्यायचा आहे तर तुम्हाला मात्र तो जेव्हा लॉक प्रेफरन्स आहेत त्या ऑप्शन वापरायच्या अगोदर मात्र तो तुम्हाला करता येतो. मित्रांनो लक्षात घ्या लॉक प्रेफरन्सेस हा सर्वात शेवटी वापरायचा आहे. लॉक प्रेफरन्स केल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा बदल आपल्याला प्रेफरन्सेसच्या बाबतीत करताना नाही. म्हणजे कोणतेही प्रेफरन्सेस आपण ॲड करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, त्यांचा प्राधान्यक्रम बदलू शकत नाही. जो तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी दिला असेल तोच तुमचा प्राधान्यक्रम हा फायनल धरला जाईल आणि तो फायनल धरूनच
लॉक्ड होतील आणि मग मात्र आपण लॉग इन करून सुद्धा ह्या ऑप्शनला येऊन सुद्धा आपण प्राधान्यक्रम बदलू शकणार नाही. त्यामुळे लॉक प्रेफरन्स वापरण्याच्या आधी तुम्ही नक्की खात्री करून घ्या की मी दिलेले प्रेफरन्सेस हे मी योग्य दिलेत, त्यांचा प्राधान्यक्रम मी योग्य प्रकारे नोंदवला आहे. आता माझी काही हरकत नाही की मी ह्या प्राधान्यक्रमानुसार मी निवड प्रक्रियेसाठी सामोरा जायला मी तयार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाची एक सेल्फ सर्टिफिकेशन खात्री करत आहात की मी नोंदवलेल्या प्रेफरन्सेस हे मी व्यवस्थित नोंदवलेत. मित्रांनो, तुम्ही स्वतः बसा, तुम्ही स्वतः हे ऑपरेशन्स ऑपरेट करा आणि मग पुढे जा. आता पाहूया आपण की रिअरेंज कन्फर्म प्रेफरन्सेस आपण कसे करायचे. मित्रांनो, ह्या फॉर्ममध्ये पहा तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसत आहेत. एक एंटर सिक्वेन्स नंबर आणि एंटर नंबर टू विच यू वॉन्ट टू चेंज. याचा अर्थ असा आहे की कोणताही एक नंबर जो तुम्हाला वर न्यायचा आहे, ज्या नंबरवर तो नंबर टाकायचा आहे आणि तो प्रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे. रिअरेंज कन्फर्म प्रेफरन्सेसमध्ये लक्षात घ्या, आपले जेवढे कन्फर्म असतील तेवढेच तिथं दिसतील आणि तेवढेच आपल्याला इथं वापरता येतील. सिक्वेन्स नंबर, आता आपण पाहूया की आपल्याला एखादा जो 32वा आपला क्रमांक होता, 37वा आपला क्रमांक आपण बघा सांगली जिल्ह्यातल्या प्रेफरन्सेसप्रमाणे हा जो आपण दिला होता MNP सांगली, मिरज, कुपवाड. आता मला असं वाटतं की हा प्रेफरन्स मला आधी घ्यायचा आहे, हा शेवटी नको आहे. तर मला कधी घ्यायचा आहे तर तो सिक्वेन्स नंबर टाकायचा आहे. तर मला 10 नंबरवर टाकायचा समजूया आपण. तर 10 नंबर टाकला तर लक्षात घ्या की 37 नंबरचा सांगली हा प्रेफरन्स म्हणजे जो कुपवाड MNP म्हणजे महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड ह्याचा ऑप्शन नंबर आता मी 10 करत आहे. म्हणजे 10 पासूनचे जे पुढचे आहेत, म्हणजे जो 10 नंबर होता तो आता 11 होईल, 11चा 12 होईल, 12चा 13 होईल. अशा पद्धतीने तो तिथे तुम्हाला दिसेल. आणि जो 36वा होता तो 37वा होईल, कारण 37वा जो मिरज सांगलीचा जो होता तो आपण आता मात्र 10 क्रमांक केला आहे. मित्रांनो, पहा की आपण जो ऑप्शन सिलेक्ट केला आहे तो पण दाखवतोय. ज्या ऑप्शनशी तुम्हाला तो बदलायचा आहे तर तो पण दाखवतोय की आपण 10 नंबर टाकला होता. पण 10 नंबर आधीचा कोणता होता तर नंदुरबारचा होता. आता नंदुरबारला मला 11 नंबर करायचा आहे, तो खाली सरकवायचा आहे. म्हणजे रांगेतल्या प्रमाणे विद्यार्थ्यांप्रमाणे जसं आपण एखादा शेवटच्या विद्यार्थ्याला आणून पुढे आणतो आणि ती रांग आपोआप पुढे सरकते, तसंच काहीतरी इथे होतंय. आणि तो कसं होतंय ते पाहूया. रिअरेंज या बटनवर क्लिक केलं की तो तुमचा नंबर सिक्वेन्स नंबर चेंज होईल. अन्यथा तुम्हाला वाटलं की नाही मला हे ऑपरेशन कॅन्सल करायचं आहे तर तुम्ही ते कॅन्सलही करू शकता आणि या फॉर्ममधनं एक्झिट बटनवर प्रेस करून तुम्ही बाहेर पडू शकता. आता आपण रिअरेंज करूया आणि पाहूया की तो आपण कसा बदलला जातो. मित्रांनो, पहा पुन्हा तुम्हाला एक मेसेज येईल की प्रेफरन्सेस रिअरेंज सक्सेसफुली. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता 37 क्रमांक हा 10 क्रमांक होईल आणि 10 पासूनचे पुढचे सगळे क्रमांक खाली सरकतील. मित्रांनो, आपण इथून बाहेर पडूया आणि व्ह्यू प्रेफरन्सेसमध्ये जाऊन पाहूया की आपण तो जो आपण जे सिक्वेन्स नंबर चेंज केला होता तो कसा. व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेसला आपण क्लिक केलं आहे. आता आपण 10व्या क्रमांकावर येऊया. पहा 10व्या क्रमांकावर पहा तुम्ही की सांगली MNP महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड हा आलेला आहे. आणि तो ऑप्शन आता जो 37 होता तर त्याचा क्रम 10 झाला आहे. पण 10 नंबरचा जो नंदुरबार जो आपण पाहिला होता, नंदुरबार मराठी माध्यमाकरता जी जागा होती ती मात्र आता 11 नंबर प्रेफरन्सवर गेली. असं करता 11चा 12, 12चा 13 असं करता जो 36 नंबरवर होता पुणे तो आता मात्र 37 झाला. मित्रांनो, पहा अशा पद्धतीने आपण खालचा वर किंवा वरचा खाली हे आपण प्रेफरन्सेस घेऊ शकतो, त्यांचे रिअरेंज करू शकतो. जोपर्यंत तुमची खात्री होत नाही आहे की मी दिलेला प्राधान्यक्रम, मी अभ्यासलेला प्राधान्यक्रम आणि सिस्टमवर आपण नोंदवलेला हे टॅली होत नाही आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही खात्री करत नाही, तोपर्यंत आपण हा ऑप्शन जो आपण रिअरेंज म्हणून आहे तो आपण वापरू शकतो आणि पाहू शकतो. मित्रांनो, ॲडिशनल प्रेफरन्समध्ये आपण पाहिलं की आपल्याला सिक्वेन्स नंबर, आपल्याला प्राधान्यक्रम आपल्याला बदलता येतो. बदललेले प्राधान्यक्रम हे आपण अभ्यासलेले आहेत, आपण सर्व पाहिलेले आहेत, आपण नीट विचार करून ते नोंदवले आहेत याची तुम्ही स्वतः खात्री करा. ही खात्री करताना तुम्ही मोठ्यांचं मार्गदर्शन घेतलं किंवा दुसऱ्या कोणाचंही मार्गदर्शन घेतलं तर हरकत नाही आहे. पण तुम्ही जो प्राधान्यक्रम नोंदवणार आहात तो प्राधान्यक्रम मात्र त्या प्राधान्यक्रमानुसारच तुमची निवड प्रक्रियेसाठी विचार होणार आहे. मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला हे सांगतोय की तुमचे प्राधान्यक्रम जे तुम्ही नोंदवतात आणि कन्फर्म करून तुम्ही नंतर लॉक करणार आहात तर त्या प्राधान्यक्रमाच्या क्रमानुसारच तुमच्या
नोकरीचा किंवा निवड प्रक्रियेचा किंवा तुम्ही त्याचा प्रारंभ होणार आहे, तुम्ही त्याचा तसा तो नंबर जो आपण सिक्वेन्स नंबर देणार आहोत 1 पासून, तिथपासूनच तुमची सुरुवात होणार आहे आणि तुमचा निवड प्रक्रियेसाठी विचार होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही प्रेफरन्सेस देताना मात्र पूर्ण विचार करून द्याल आणि माझी खात्री आहे की तुम्ही तो पूर्ण अभ्यास करूनच द्याल, ही अशी मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो आणि त्याप्रमाणेच तुम्ही ते प्राधान्यक्रम नोंदवा. मित्रांनो, आणखीन एक त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की एखादा ऑप्शन किंवा एखादा प्रेफरन्स आपण देताना आपल्याकडे चुकला, आपल्याकडनं पाहायला की आपल्याला नको आहे. मित्रांनो, डिलीट प्रेफरन्सेसला आपण क्लिक केलेलं आहे. डिलीट प्रेफरन्सेस हा मेनूला क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला विचारतो की एंटर द नंबर यू वॉन्ट टू डिलीट. आता इथं जो प्रेफरन्स नंबर आपल्याला डिलीट करायचा आहे, जो तुम्ही असाइन केलेला आहे, तो जो तुम्हाला त्या सिस्टममध्ये त्या लिस्टमध्ये तुम्हाला नको असेल, तो तुम्हाला बाजूला काढायचा असेल, आता त्याचा विचार करायचा नसेल तुम्हाला, तर तो तुम्हाला नंबर द्यायला लागेल. आता आपण एखादा नंबर देऊन इथं पाहूया. समजा आपल्याला 9 नंबरचा प्रेफरन्स आहे, तो आपल्याला डिलीट करायचा आहे. तर तो 9 नंबरचा प्रेफरन्स आपण दिला की त्याच्यानंतर तो तुम्हाला दाखवतो की 9 नंबरचा प्रेफरन्स जो तुम्ही कोणता दिला होता, तर तो नंदुरबार जिल्ह्यातल्या नगरपालिका शहादा प्रायमरी याच्यासाठी दिला होता आणि बाकीचे डिटेल्स तो तुम्हाला दाखवतोय. एकदा हे डिटेल्स तुम्हाला ह्यासाठी दिसत आहे की तुम्ही जो नुसता नंबर नोंदवला आहे, तो नंबर नुसता नोंदवून तो डिलीट करू नका, तर तुम्ही तो पहा, वाचा, खात्री करा आणि मगच डिलीट बटनला प्रेस करा. आता तुम्हाला वाटतं की नाही ठीक आहे, हा नंदुरबार जो नगरपालिका शहादासाठी मी जो ऑप्शन दिला होता, तो मला त्याचा विचार होऊ नये, मला तो त्या माझ्या प्रेफरन्सच्या लिस्टमधनं हा डिलीट करायचा आहे, तर मग मी डिलीट बटनला प्रेस करेल. डिलीट बटनला प्रेस केल्यानंतर पहा, तुम्हाला तो आणखीन एक मेसेज विचारतोय की आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट. म्हणजे कन्फर्मेशन तुमच्याकडनं खात्री करून घेतोय की तू बाबा 9 नंबर दिलायस, 9 नंबर हा ऑप्शन तुझ्या प्राधान्यक्रमामध्ये पण होता, पण तुला आता खरोखरच तो डिलीट करायचा आहे का. जर डिलीट करायचा असेल तर तुम्ही ओके बटनवर प्रेस करा, पण जर तुम्हाला डिलीट करायचा नसेल तर मात्र कॅन्सल बटनवर प्रेस करून तुम्ही बाहेर पडू शकता. आता तो चुकून जर सिलेक्ट झाला असेल तर तुम्ही तसंही करू शकता की आपल्याला कॅन्सल करायचं आहे, बाहेर पडायचं आहे. पण नाही, माझी खात्री आहे की मला नंदुरबार हा नगरपालिका शहादाचा ऑप्शन माझ्या लिस्टमध्ये नको आहे, तर मी ओके बटनला प्रेस करेल. ओके बटनला प्रेस केल्यानंतर तुम्हाला परत आणखीन एक मेसेज दाखवतो सिस्टम की प्रेफरन्सेस डिलीटेड सक्सेसफुली. ओके बटनला प्रेस केल्यानंतर आपण मेन मेनूवर येणार आहोत. आता जो ऑप्शन मी जो डिलीट केला आहे तो खरोखरच डिलीट झाला आहे का, तर आपल्याला पुन्हा व्ह्यू प्रेफरन्सेसमध्ये जाऊन आपल्याला तो पाहता येईल. आता मित्रांनो पहा, आपण 37 ऑप्शन दिले होते, एक ऑप्शन आपण डिलीट केला होता. आता व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेसमध्ये जाऊन पाहूया की आता आपला तो ऑप्शन डिलीट झाला आहे का. आधी आपण पाहूया की एकंदर सगळ्या ह्याच्यामध्ये तो डिलीट झाला आहे का, तो क्रमांक. तर पहा, आता टोटल प्रेफरन्सेस आपले 36 झालेत. आधी आपण 37 ऑप्शन्स दिले होते, ते कन्फर्म केले होते आपण. आता तो जो प्रेफरन्स नंबर 9 नंबर आपण डिलीट केला होता, तो 9 नंबर डिलीट केल्यामुळे मात्र आपला प्रेफरन्स एक कमी झाला आहे आणि आता टोटल प्रेफरन्सेस आहेत तर ते आपले 36 आहेत. तिथं तुम्हाला सिस्टम दाखवते पण की टोटल नंबर ऑफ कन्फर्म प्रेफरन्सेस जो आपण डिलीट केल्यानंतर आता उरले 36, जे आपण कन्फर्म नव्हते केले ते आहेत 7 आणि टोटल प्रेफरन्सेस आहेत 43. म्हणजे जो डिलीट केला होता तो आता आपल्या टेम्पररी डिलीटच्या लिस्टमध्ये जाऊन पडला, तिथं वाढली आहे. पूर्वी तिथं संख्या 6 होती, आता 7 झाली आहे. आणि जी पूर्वी आपली कन्फर्म प्रेफरन्सची संख्या 37 होती ती आपण एक डिलीट केल्यामुळे आता मात्र 36 झाली आहे. आता खाली पाहूया आपण की तो नक्की काय झालेलं आहे त्या सिक्वेन्सप्रमाणे. बाकीचे सिक्वेन्स क्रमांक काही बदलले गेले नाहीत. आपण जो सांगली, जो आपण MNP कुपवाडा याच्यासाठी आपण 10 नंबर दिला होता, पण एक डिलीट झाल्यामुळे तर तो थोडासा वर गेला आणि त्याच्यानंतरचे जे प्रेफरन्सेस आहेत तो नंबर बदलल्यामुळे तर ते सर्व प्रेफरन्सेस एक नंबरनी वर सरकलेत. त्यामुळे कुठले पुढचे प्रेफरन्सेस मी बदलायचे आहेत का, मला सगळे बाकीचे प्रेफरन्स नंबर चेंज करावा लागेल का, ही जी शंका किंवा भीती तुमच्या मनात नसेल तर ती काढून टाका. सिस्टम ऑटोमॅटिकली ते रिअरेंज करतं. म्हणजे जो प्रेफरन्स नंबर तुम्हाला बदलायचा आहे, खाली किंवा वर करायचा आहे, त्यावेळेस सुद्धा करते आणि जो प्रेफरन्स नंबर तुम्हाला त्या लिस्टमध्ये नको आहे तो काढून टाकायचा आहे त्यावेळेस सुद्धा करते. म्हणजे दोन्ही वेळेला तुम्हाला मात्र ह्या प्रेफरन्स नंबर करताना फक्त जो प्रेफरन्स आपल्याला काढून टाकायचा आहे किंवा जो प्रेफरन्स नंबर आपल्याला बदलायचा आहे एवढाच विचार करायचा आहे. बाकीची जी काळजी आहे ती सिस्टम तुमच्यासाठी ऑटोमॅटिकली घेईल आणि तो तुम्हाला तुमच्यासाठी ते रिअरेंज करून देईल. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही काही असं ऑपरेशन करून पाहाल, डिलीट प्रेफरन्सेस किंवा रिअरेंज प्रेफरन्सेस, तेव्हा व्ह्यू प्रेफरन्सेस डिटेल्स या ऑप्शनला जाण्याचा विसरू नका. तिथे जा, तुमची खात्री करा, नंबर तिथं दिसतात तुम्हाला ते सिक्वेन्स क्रमांक पण दिसतो आणि त्या सिक्वेन्स क्रमांक जो आपण दिला आहे त्या सिक्वेन्सप्रमाणेच आपले डिटेल्स आहेत का नाही याची तुम्हाला खात्री करून पाहता येतील. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार सांगतोय
की जे तुम्ही प्रेफरन्स नंबर देणार आहात त्या प्रेफरन्स नंबरनीच तुमच्या निवड प्रक्रियेचा विचार होणार आहे. त्यामुळे तुम्ही वारंवार ते पाहून खात्री करा, अभ्यासपूर्ण आपण दिलेले आहेत याची खात्री करा आणि मगच पहा. आता आपण एक्झिट करून आणि या ऑप्शनमधनं बाहेर पडूया. मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण काय केलं की आपण एकदा उजळणी करूया. आपण काय काय केलं होतं मित्रांनो. आपण आपल्या गुणवत्तेप्रमाणे, आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे, आपल्या बाकीच्या ॲट्रिब्यूट्सप्रमाणे, म्हणजे बाकीच्या ज्या काय कॅटेगरी असतील, फिजिकल डिसेबिलिटी असतील किंवा काही असेल तर त्याच्याप्रमाणे आपण आपल्याला जे प्रेफरन्सेस आहेत ते आपण डाउनलोड केलेले प्रेफरन्सेस मी माझ्या वर्कशीटमध्ये, एक्सेल शीटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये मी घेतलेत. त्याचा मी पूर्ण अभ्यास केलात. त्या अभ्यास केल्यानंतर मी त्याचं सिक्वेन्सिंग केलं. मला जसे हवे आहेत तसे मी असाइन केले. असाइन केल्यानंतर मी खात्री केली की आता मला जेवढे असाइन केलेत तेवढे योग्य वाटत आहेत, माझा प्राधान्यक्रम मला ठीक वाटतोय, ह्याची मी एकदा खात्री केली. म्हणून मी कन्फर्म प्रेफरन्सेस बिफोर रिअरेंजिंग हा ऑप्शन मी पाहिला, तो वापरला. मी त्याची जे मी खात्री केली आहे प्रेफरन्सेसची ते व्ह्यू कन्फर्म प्रेफरन्सेस हा ऑप्शनमध्ये जाऊन मी त्याचे डिटेल्स पाहिले. मला वाटलं की नाही, मला अजून काही ॲडिशनल प्रेफरन्सेस मी जे सोडले होते ते ॲड करायचे आहेत, तर मी ॲडिशनल प्रेफरन्सेसमध्ये जाऊन आफ्टर कन्फर्मेशन हा ऑप्शन वापरून मी त्याच्यामध्ये ते ॲड करून घेतलेत. मला वाटलं की मला काही सिक्वेन्सेसचा नंबर चेंज करायचा आहे, त्यामुळे मी तिथे रिअरेंज कन्फर्म प्रेफरन्सेसमध्ये जाऊन ते मी रिअरेंज पण केले. आणि काही प्रेफरन्सेस मला असं वाटलं की मला नको आहेत, मला डिलीट करायचे आहेत, ते मी डिलीट पण केलेत. मित्रांनो उजळणी करण्याचं एवढंच आहे की त्याचा पुढचा जो ऑप्शन आहे हा लॉग परफॉर्मन्सेस आहे. लॉग प्रेफरन्सेस जर तुम्ही वापरला तर ह्याच्यानंतरचे वरचे कोणतेही प्रेफरन्सेस किंवा कोणतेही ऑप्शन्स तुम्ही तुमच्या प्रेफरन्सेससाठी वापरू शकत नाहीत. त्यामुळे आपण लॉग प्रेफरन्सेसची आपण काळजी घेतोय आणि लॉग प्रेफरन्सेसमध्ये करताना व्ह्यू प्रेफरन्सेसमध्ये जाऊन तुम्ही एकदा पुन्हा खात्री करा, तुमच्या सिक्वेन्सेसची पुन्हा खात्री करा आणि मगच लॉग प्रेफरन्सेसला जाऊन तुम्ही क्लिक करा. मित्रांनो आता शेवटचा ऑप्शन आहे हा लॉग प्रेफरन्सेस. तत्पूर्वी तुम्हाला आणखीन एक सूचना करायची आहे की जेव्हा आपण प्रेफरन्सेस या मेनूला क्लिक केलं तेव्हा प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी आणि संस्था विदाऊट इंटरव्ह्यू आणि प्रेफरन्सेस फॉर संस्था विथ इंटरव्ह्यू, प्रत्येक ॲप्लिकंटने दोन्ही ऑप्शन करता म्हणजे लोकल बॉडी आणि संस्था विदाऊट इंटरव्ह्यू याकरता सुद्धा आपल्याला सर्व प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, नोंदवायचे आहेत, प्राधान्यक्रम नोंदवायचा आहे. आणि प्रेफरन्सेस फॉर संस्था विथ इंटरव्ह्यू याकरता सुद्धा आपल्याला प्रेफरन्सेस डाउनलोड करायचे आहेत, असाइन करायचे आहेत, कन्फर्म करायचे आहेत आणि लॉक करायचे आहेत. म्हणजे दोन्ही प्रेफरन्सेस करता, दोन्ही प्रकारांकरता, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू करता जी जनरेटपासून ते लॉकपर्यंतची प्रेफरन्सेसची माहिती तुम्हाला मी सांगितली ती तुम्हाला प्रेफरन्सेस फॉर संस्था विथ इंटरव्ह्यू या ऑप्शन करता पण वापरायची आहे. मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये येणारे प्रेफरन्सेस आणि लोकल बॉडी आणि यांच्यामध्ये येणारे दोन्ही प्रक्रियेतले प्रेफरन्सेस वेगळे आहेत. खालच्या ज्या ऑप्शनमध्ये अशा संस्था येणार आहेत की ज्या संस्थांना इंटरव्ह्यूद्वारे ते कॅन्डिडेट सिलेक्ट करणार आहेत. तर त्यामुळे हा बदल लक्षात घ्या आणि तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस नोंदवा. पण तत्पूर्वी एक लक्षात घ्या की जर निवड प्रक्रियेत तुम्ही सिलेक्ट झालात, प्रेफरन्सेस फॉर लोकल बॉडी आणि संस्था विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर प्रेफरन्सेस फॉर संस्था विथ इंटरव्ह्यूमधनं या प्रक्रियेतनं तुम्ही बाहेर पडाल. हे तुमचा त्या कोणत्याही ऑप्शनचा त्या प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्ही पहिल्या प्रकारात जर तुम्ही सिलेक्ट झाला तरच तुमचा दुसऱ्या प्रक्रियेसाठी विचार होणार नाही. मित्रांनो अजून एक सूचना तुम्हाला, मी जेव्हा म्हणतोय की तुम्हाला की तुमचं निवड प्रक्रियेत सिलेक्शन होईल तर ते तुम्ही ज्या दिलेल्या प्रेफरन्सेसमध्ये ते कोणत्याही प्रेफरन्स नंबर करता तुमच्या ज्या प्राधान्यक्रमाने दिलेल्या असतील त्या प्राधान्यक्रमानुसार तुमचं सिलेक्शन होईल. आता आपण जो कॅन्डिडेट निवडला होता त्या कॅन्डिडेटसाठी आपण 37 ऑप्शन्स दिले होते. समजा असं झालं की निवड प्रक्रियेत तुमचं सिलेक्शन करताना त्याचा 15व्या क्रमांकाकरता त्याची निवड प्रक्रिया झाली तर तुम्हाला लक्षात घ्या की 1 ते 14 मध्ये त्या कॅन्डिडेटचं 1 ते 14 या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या पदांकरता दिलं होतं तिथं सिलेक्शन झालं नाही, कोणतंही कारण असेल त्यासाठी, किंवा जागा नसेल किंवा कॅटेगरी मॅच होत नसेल किंवा काही जागा संपल्या असतील वगैरे वगैरे, आणि 15व्या क्रमांकाकरता तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला 15व्या क्रमांकाकरता जी संस्था असेल, नपा, मनपा, जिल्हा परिषद आणि ज्या पदाकरता झालं असेल त्या पदाकरताचं तुमचं सिलेक्शन पूर्ण होईल आणि 16 पासूनचे 37 पर्यंतचे ऑप्शन्स हे तुमचे विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे मला तुम्हाला एक सूचना करायची आहे आणखी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय की 16
ते 37 ह्या प्रेफरन्सेसचा विचार होणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्सेस असे द्यायचे वर प्राधान्यक्रमाने की 1, 2, 3 पासून की ज्या प्रेफरन्सेस करता, ज्या पदांकरता, ज्या ठिकाणाकरता तुमची निवड होण्याची शक्यता तुम्हाला जास्त वाटते ते प्रेफरन्सेस तुम्ही वरच्या ह्याच्यावर द्या, वरच्या क्रमांकावर द्या. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ती शक्यता थोडी कमी कमी वाटते तर त्याप्रमाणे तुमचा तो प्रेफरन्स नंबर तुम्ही कमी कमी करत जा आणि तो त्याप्रमाणे होईल. ज्या पद्धतीने तुम्ही नंबर द्याल, प्राधान्यक्रम द्याल, त्या प्राधान्यक्रमानुसारच तुमची निवड प्रक्रियेसाठी निवड होणार आहे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, आता आपला सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे तो लॉग प्रेफरन्सेस. मुद्दाम म्हणून याची माहिती मी सर्वात शेवटी सांगतोय की लॉग प्रेफरन्सेस एकदा आपण हा प्रेस केल्यानंतर मात्र सर्व ऑप्शन्स आपले लॉक होतील. म्हणजे आपण ज्या प्रक्रियेसाठी विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यू या प्रक्रियेसाठी आपण जी प्रोसेस राबवली आहे, जनरेटपासून ते रिअरेंजपर्यंत जेवढे काही ऑप्शन्स आपण वापरलेत त्यातला कोणताही ऑप्शन तुम्हाला पुन्हा इथं वापरता येणार नाही. एक लक्षात घ्या, एकदा लॉक केल्यानंतर आपण कोणतेही प्रेफरन्सेस चेंज करणे किंवा रिअरेंज करणे, डिलीट करणे यापैकी कोणताही ऑप्शन वापरू शकत नाही. त्यामुळे हा ऑप्शन वापरताना तुम्ही नीट विचार करा की आपण हा ऑप्शन वापरतोय म्हणजे मी माझी खात्री करतो की आता इथून पुढे मला कोणताही ऑप्शन बदलायचा नाही, चेंज करायचा नाही, डिलीट करायचा नाही. आता ह्या ज्या ऑप्शन्स मी दिलेत, जे प्राधान्यक्रम मी दिलेत, या प्राधान्यक्रमानुसार मला नोकरी मिळावी आणि माझा तिथं त्या प्राधान्यक्रमानुसार माझा विचार व्हावा असा मी विचार करूनच मी हा बटन प्रेस करतोय. एकदा लॉग प्रेफरन्सेस करताना तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमानुसार जी काही यादी आपण दिली होती ती संपूर्ण यादी तुम्हाला दिसतीये. मी आता 1 ते 36 क्रमांकाचे सर्व प्रेफरन्सेस जे आपण नोंदवलेत, आपण कन्फर्म केलेत, आपल्याला माहिती आहे की मला याच प्राधान्यक्रमानुसार मला पुढे जायचं आहे, निवड प्रक्रियेला सामोरं जायचं आहे, तर त्या निवड प्रक्रियेला सामोरं जाण्याकरता आपण तो लॉग प्रेफरन्सेस हा ऑप्शन सिलेक्ट केला. तिथं तुम्हाला लॉग, कॅन्सल आणि एक्झिट, म्हणजे तुम्हाला कॅन्सल या बटन यासाठी दिलं आहे की अजून तुमची खात्री झाली नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा ह्या ऑप्शनमधनं कॅन्सल होऊन किंवा एक्झिट करून तुम्ही बाहेर पडू शकता आणि पुढे जाऊ शकता. पण लॉक बटनवर मात्र प्रेस केल्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही विनंतीनुसार किंवा कोणाच्याही काही शिफारसीनुसार काही माहिती न देता किंवा याच्यासाठी तुम्हाला कोणताही प्रकारचा अनलॉक हा ऑप्शन मिळणार नाही, हे तुम्ही ध्यानात घ्या आणि मगच हे बटन प्रेस करा. आता आपण लॉक बटन प्रेस करूया. तुम्हाला सिस्टम पुन्हा एकदा प्रॉम्प्ट करताय की आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म. तुम्ही ओके प्रेस केल्यानंतर मात्र सर्व ऑप्शन्स आपले लॉक होतील. मित्रांनो, लक्षात घ्या, ही जी लॉकची प्रोसेस आहे ती जनरेटपासून आपण रिअरेंज किंवा डिलीटपर्यंत शेवटी लॉकपर्यंत येऊन थांबते. ही तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेकरता राबवायची आहे. त्यामुळे दोन्ही प्रक्रियेकरता आपण ही सेम प्रोसेस आपण अवलंबणार आहोत आणि दोनदा आपण लॉक करणार आहोत, एकदा विथ इंटरव्ह्यू आणि एकदा विदाऊट इंटरव्ह्यू. ओके बटनला प्रेस करा. इथं तुम्हाला एक नोट पण दिसतीये, प्लीज नोट आफ्टर लॉकिंग प्रेफरन्सेस यू कॅनॉट ॲड अपडेट एनी मोर प्रेफरन्सेस, आर यू शुअर. सिस्टमसुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा खात्री करायला लावतंय. तुम्हाला खात्री केली, तुम्ही ओके प्रेस केलं तर सर्व ऑप्शन्स आपले लॉक होतील. मित्रांनो, एक लक्षात घ्या की लॉक झालेले प्रेफरन्सेस आपल्याला पुन्हा काही यासाठी वापरता येणार नाही. पण रिपोर्ट्समध्ये एक तुम्हाला ऑप्शन दिला आहे, तुम्ही त्याचा मात्र रिपोर्ट पाहू शकता. सिस्टम तुम्हाला एक PDF जनरेट करून देते आहे. लिस्ट ऑफ लॉक प्रेफरन्सेस, ॲप्लिकंटचं नाव दिसतंय आणि तुम्ही जे प्रेफरन्सेस तुम्ही ज्या प्राधान्यक्रमाने दिले होते ते तुम्हाला ते दिसत आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवता येतील की मी कोणते केले होते हे जर तुम्हाला सिस्टमवर पाहण्याची वारंवार गरज नाही. एक प्रिंट काढला आणि तुम्ही तुमच्याकडे ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की मी प्राधान्यक्रम माझे कसे नोंदवले होते. मित्रांनो, आता आपण या सर्व निवड प्रक्रियेची प्रेफरन्सेस कसे भरायचे, डाउनलोड कसे करायचे, चेंज कसे करायचे, डिलीट कसे करायचे, लॉक कसे करायची याची विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही करता पूर्ण माहिती घेतली आहे. मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रेफरन्सेस देताना उपयोगी होईल. तुम्ही ते चांगले प्रेफरन्सेस देऊन आपल्या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त यशस्वी होण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल याची मला खात्री आहे. तुम्हाला या पुढच्या तुमच्या निवड प्रक्रियेसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.